नमस्कार. तर 10वी 12वी नंतर ज्या गव्हर्मेंट पोस्ट निघत असते त्याबद्दल मी माहिती सांगणार आहे. 12वी नंतर पोलीस भरती ही निघत असते. पोलीस भरतीमध्ये 100 मार्काचा पेपर असतो आणि 100 मार्काचे फिजिकल असते. असं मिळून 200 मार्काचा पेपर असतो. त्यामध्ये फिजिकल हे कमीत कमी 80 ते 90 मार्क्स मिळवायचे असते. लिस्ट ही 160-170 वर क्लोज होते. त्याच्यामध्ये 5 किलोमीटर ही रनिंग, उंच उडी, लांब उडी ही असते. त्यानंतर आहे पोस्ट ऑफिस भरती. पोस्ट ऑफिस भरती 12वीच्या बेसिकवर निघत असते. त्यामध्ये पोस्टमॅन, ग्रामीण डाक सेवक ही पोस्ट असते. त्याच्यामध्ये वर्क काम असते, डाक पोहोचवणे आणि पोस्ट ऑफिसची छोटी मोठी कामे करणे. त्याच्यानंतर आहे RRB रेल्वे. रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर सॅलरी असते 30 ते 35 हजार रुपये. क्लर्क सॅलरी 25 ते 30 हजार रुपये. गँगमॅन, ट्रॅकमॅन सॅलरी 20 ते 25 हजार रुपये अशी ही पोस्ट असते. 100 मार्काचा पेपर असतो. 25 मार्काचं रिजनिंग असते, 25 मार्काचं मॅथ असते, 25 मार्काचं करंट अफेअर असते. त्याच्यानंतर आहे इंडियन आर्मी. इंडियन आर्मीमध्ये CISF सशस्त्र सीमा बल, CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, इंडो तिबेटियन पोलीस फोर्स, आसाम रायफल अशा ह्या पोस्ट असते. इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स यामध्ये सुद्धा जॉब असते. 100 मार्काचा पेपर असतो. 100 मार्काचं फिजिकल असते. त्याच्यामध्ये सुद्धा रनिंग असते. त्याच्यानंतर आहे RPF म्हणजे रेल्वे पोलीस फोर्स. रेल्वे पोलीस फोर्स म्हणजे रेल्वेवर जे पोलीस स्टेशन असते त्यामध्ये कॉन्स्टेबल ही पोस्ट असते. त्याच्यामध्ये सुद्धा 100 मार्काचा पेपर असतो. 100 मार्काचे फिजिकल असते. त्याच्यानंतर आहे सेंट्रल वॉटर कमिशन. सेंट्रल वॉटर कमिशनमध्ये 10वीच्या बेसिकवर ही पोस्ट असते. त्याच्यामध्ये स्किल वर्क असिस्टंट ही पोस्ट असते. त्याच्यानंतर कोस्ट गार्ड ही पोस्ट असते. कोस्ट गार्ड 10वीच्या बेसिकवर असते. त्याच्यामध्ये 100 मार्काचा पेपर असतो. 100 मार्काचं फिजिकल असते. त्याच्यानंतर आहे फॉरेस्ट गार्ड ही 12वीच्या बेसिकवर पोस्ट असते. त्याच्यामध्ये सुद्धा 100 मार्काचा पेपर असतो आणि 100 मार्काचे फिजिकल असते. सॅलरी असते 25 ते 30 हजार रुपये.